स्वागत आहे तुमचं या नव्या व्लॉगमध्ये। आज आपण तुम्हाला दाखवणार आहे डोंगर भागातील घरे, तेथील शेती, राहणीमान आणि आजी आजोबांसोबत मारलेले गप्पा, तेथील मराठी शाळा आणि डोंगराच्या कुशीत लपलेलं हे अंबाईवाडी गाव बघा। तुम्ही बघू शकता गाइस, आपण आता कुठून चाललोय। आम्हा धबधबा कुठं? सरळ इथून सरळ। पहिल्यांदा आपण इथे धबधबा फिरण्यासाठी गेलो होतो आणि धबधबा फिरून आल्यानंतर आपण हे सर्व गाव सुद्धा एक्सप्लोर केला। धबधबा वगैरे फिरून आल्यानंतर आम्ही विचार केलाच होता की थोडं गाव सुद्धा आपण एक्सप्लोर करू आणि जाऊ। असं आम्हाला येताना लाकडं रचलेली दिसली। ही लाकडं उन्हाळ्यामध्ये साठवली जातात आणि पावसाळ्यामुळे ती लाकडं खराब होऊ नये म्हणून अशी व्यवस्थित रचून ठेवली जातात। घेऊन जाऊ का? आम्ही असं त्यांच्या कुत्र्याला का हात लावतोय म्हणून आजींचा आवाज आला। म्हणलं आजी आम्ही घेऊन जाऊ का? तर जावा करून त्यांनी आवाज दिला। म्हणलं जरा आजींना भेटूयाच आपण। आता आमची म्हाताऱ्या माणसांची घरं कसली? ते घर हे घर आम्हाला बघायला भेटतात का? ते घर आम्हाला बघायला भेटतात। आहे भिजलेलं आहे आम्ही आता। तुम्ही खाली होता ना मगाशी? कुठं ना? नाही काय दुसरं काका होतं मग। कोण बघा दावा गेलो? लाईट येत नाही? हा तू गेला होता, भाऊ गेला होता। लाईट आहे का? हाय लाईट असते का कायम? कुठली आता आली या? हा लाईट नसती। लाईट नसते त्या वाऱ्यामुळे। वाऱ्यामुळे वरडी लाईट नसते ना? दिवा 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 लावा बिन तेला दिवा लावा। आणि वाटतं मुंबईला येते कामा कोण नाही आमचा मुलगा। हा दोघी मुली येतात त्या गेल्या आपल्या घरात। त्या गेल्या नांदायला, त्याची खाली दिला असतील। एक खाली आहे एक शिकाय एक रुपये त्या घरात आहे। काय करायचं म्हणजे तरी जवळ आहे तुमच्या? तिथे राहायला बघायला तिथंच आहे। बाजाराला वगैरे जायचं म्हणजे खाली जाता चालत चालत गाडी गाडी येते काय? गाडी येते कुठली? आहे की इथे गाडी? हा वडा माहिती? वडा पण जाईल 2-3 आहे वडा। हा काय चांगला चला जाऊ का? मग जाऊ चला। बाळू गेला कशी घ्यायची तू? बघा गाईज, आशीर्वाद घेतलेला आहे आपल्या। असं तुम्ही पण आशीर्वाद द्या आणि त्यांनी दिलाय तसंच तुम्ही पण आशीर्वाद द्या। भावाला कुठेतरी पोहोचू द्या। या माझ्या मित्राची तळमळ बघून तुम्ही फॉलो कराल अशी मी अपेक्षा ठेवतो। हा घर बघा किती छोटं आहे घर, बघू शकता। हे खरं म्हणजे हे खरं गावचं सुख आहे। माझ्यापेक्षा लहान आहे। डोंगर भागात असलेल्या घरांची उंची छोटी असते कारण तिथे सतत होणारा पाऊस आणि वारा ह्याच्यामुळे घरांची उंची छोटीच ठेवावी लागते। माझं कागल कोल्हापूर कागल? हा कोल्हापूर। मी राहतो इथं शाळेवर तुम्हाला जिथे ही मीड आहे ना ती तुम्ही सांगितलं आपण आपल्याला काय सांगा वयाच पाहिजे म्हणा वया बॅग। विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार आपण युवा फाउंडेशन तर्फे शालेय वस्तू देण्याचा आपण निर्णय घेतला आणि तो आपण पूर्णही करून दाखवला। व्हिडिओ लिंक मध्ये आहे, नक्की पहा।